कुपवाडच्या भूमिपुत्र गजानन मगदुम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड, शहरात आनंदाचे वातावरण. दैनिक वृत्तवेग, प्रतिनिधी कुपवाड. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांशी असलेल्या नात्यामुळे गजानन मगदुम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदेश कार्यालयाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी त्यांची घोषणा केली आहे. या निवडीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सातारा जिल्ह्यातील मंत्री मकरंद आबा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, मिरज विधानसभेचे विधान परिषद आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर किशोरदादा जामदार, गटनेते मैनुद्दीन बागवान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकमुखाने पाठिंबा दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होऊन अनेक वर्ष लोटली असली तरी कुपवाड शहराला मोठ्या पदापासून वारंवार वंचित राहावे लागले होते. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून गजानन मगदुम यांना उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर अजितदादा पवार गटातून त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाल्याने कुपवाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजानन मगदुम हे शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांनी क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, व्यसनमुक्ती अभियान राबवणे तसेच विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. यापूर्वी अनेक मातब्बर नेते कुपवाडमध्ये झाले असले तरी सामान्य कुटुंबातून संघर्ष करत गजानन मगदुम यांनी मिळवलेला हा विजय विशेष मानला जात आहे. मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता, तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव करून राज्यभर लक्ष वेधले आहे. 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीत गजानन मगदुम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरात त्यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मंडळे, संघटना, नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. याच दिवशी कुपवाड येथे हजरत लाडले शहापीर दर्ग्याचा उरूसही असल्याने गाव भागातून मिरवणूक काढण्याचे नियोजन शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून कुपवाड शहरात सकाळी 11 वाजता मिरवणूक सुरू झाली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे.